नमस्कार मंडळी. आजच्या नवीन आणि अतिशय रंजक अशा ज्योतिषशास्त्रीय विश्लेषणात तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण 16 मे 2026च्या खगोलीय स्थितीवर चर्चा करणार आहोत. स्वामीदूत यांच्या सेलेस्टियल गायडन्समध्ये आज नेमके काय दडले आहे हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणजे बघा, आजचे ग्रहतारे काय सांगतायत आणि त्याचा आपल्या प्रत्यक्ष जीवनात कसा फायदा करून घेता येईल हे आपण आज थेट बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. ओके, तर आपण थेट विषयाला हात घालूया. आजचा आपला प्रवास कसा असेल? तर सगळ्यात आधी आपण आजच्या दिवसाचं स्वरूप आणि दिशा समजून घेऊ. त्यानंतर मेष ते कन्या आणि तुला ते मीन अशा सर्व 12 राशींचं भविष्य पाहू आणि शेवटी सर्वांसाठी एक अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय आणि आजचा खास संदेशही बघणार आहोत. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून. आजचे स्वरूप आणि दिशा. कोणतीही विशिष्ट रास पाहण्याआधी आजच्या दिवसाची मुख्य ऊर्जा काय आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं, कारण यावरूनच आपल्याला आपल्या राशीच्या फळांचा योग्य संदर्भ लावता येतो. बघा, आजच्या दिवसाचं मूळ सार खऱ्या अर्थाने या एका वाक्यात दडलंय. आजचा दिवस स्थिरता, संयम आणि योग्य कृती यांचा आहे. घाईपेक्षा विचारपूर्वक निर्णय घेतल्यास मोठा फायदा होईल. सोप्या भाषेत सांगायचं तर उतावळेपणा अजिबात चालणार नाहीये. जे लोक आज प्रत्येक पाऊल शांतपणे विचार करून टाकतील आणि घाईघाईने निर्णय घेणं टाळतील, त्यांना निश्चितच खूप मोठे फायदे मिळणार आहेत. आजचा अगदी सोपा मंत्र आहे, शांत रहा आणि अचूक काम करा. चला, आता वळूया दुसऱ्या भागाकडे. मेष ते कन्या राशी भविष्य. राशीचक्रातील या पहिल्या 6 राशींसाठी आजचा दिवस काय सरप्राईज घेऊन आलाय ते आपण भराभर पाहून घेऊया. आणि हे अगदी उत्तम प्रकारे स्पष्ट करतंय की प्रत्येक राशीची ऊर्जा एकमेकांहून किती वेगळी असते. म्हणजे बघा, ज्यांची मेष रास आहे त्यांच्या कामात आज नक्कीच प्रगती दिसेल, आत्मविश्वास तर जबरदस्त असेल, पण त्यांना स्वतःच्या रागावर मात्र एकदम कडक नियंत्रण ठेवावं लागेल. दुसरीकडे वृषभ आणि मिथुन राशीचं बघितलं तर त्यांना बाहेरच्या जगातून उत्तम यश मिळण्याची चिन्ह आहेत. वृषभ राशीसाठी आर्थिक बाजू एकदम भक्कम असेल, त्यांनी आज बचत किंवा गुंतवणूक केली तर ती खूप फायद्याची ठरेल. आणि मिथुन राशीच्या लोकांना त्यांच्या संवाद कौशल्यातून आणि जुन्या ओळखींमधून अगदी नवीन आणि उत्तम संधी मिळतील. आता पुढच्या 3 राशींकडे लक्ष देऊया. कर्क, सिंह आणि कन्या. कर्क राशीच्या लोकांच्या घरात आज अतिशय आनंदाचं वातावरण असेल. फक्त त्यांनी स्वतःच्या भावनांवर थोडा कंट्रोल ठेवणं, म्हणजेच भावनिक स्थैर्य राखणं गरजेचं आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लीडरशिपचा आहे. त्यांच्या नेतृत्व गुणांचं आज खरोखरच मोठं कौतुक होईल आणि नवीन जबाबदाऱ्याही मिळतील. कन्या राशीच्या व्यक्तींनी मात्र आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायला हवं. त्यांच्या दिनचर्येत शिस्त असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता इथे एक रंजक प्रश्न असा निर्माण होतो की जर एखाद्या व्यक्तीने कन्या राशीसारखी रोजच्या आयुष्यात शिस्त पाळली तर काय त्यातून सिंह राशीसारखं नेतृत्व आणि कर्क राशीसारखं भावनिक स्थैर्य आपोआप निर्माण नाही होणार? नक्कीच होऊ शकतं, बरोबर ना? चला तर मग आता पुढे जाऊया आणि हे कसं विकसित होतंय ते पाहूया. भाग 3. तुला ते मीन राशी भविष्य. राशीचक्रातील पुढच्या 6 राशी. इथे तुला आणि वृश्चिक या 2 राशींच्या ऊर्जेमधला विरोधाभास पाहणं खरंच खूप रंजक आहे. तुला राशीसाठी आजचा दिवस नातेसंबंधांमध्ये गोडवा आणणार आहे. सगळं कसं मोकळ्या आणि सहकार्याच्या वातावरणात घडतंय. पण दुसरीकडे वृश्चिक राशीच्या लोकांच्या सिक्रेट किंवा गुप्त योजना आज यशस्वी होताना दिसतायत. त्यांचे डावपेच एकदम अचूक असतील. फक्त त्यांना आपले आर्थिक निर्णय मात्र खूपच विचारपूर्वक घ्यावे लागतील. धनु राशीचा विचार केल्यास या लोकांसाठी आजचा दिवस नवीन संधी आणि प्रवासाचे छान योग घेऊन आलाय. फक्त त्यांनी स्वतःचा दृष्टिकोन अगदी पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक ठेवायला हवा. आता शेवटच्या 3 राशी मकर, कुंभ आणि मीन. मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लॉंग टर्म प्लॅनिंग म्हणजेच दीर्घकालीन नियोजनासाठी अगदी परफेक्ट आहे, ज्यामुळे त्यांना आयुष्यात मस्त स्थिरता आणि प्रगती मिळेल. मीन राशीच्या लोकांना त्यांच्या क्रिएटिव्हिटीचा आणि विशेषतः अंतर्ज्ञानाचा खूप मोठा फायदा आज होऊ शकतो. पण इथे कुंभ राशीच्या व्यक्तींनी जरा विशेष लक्ष द्यावं. आज तुमच्या कामात थोडासा विलंब नक्की होऊ शकतो. कदाचित काही छोटे मोठे अडथळेही येतील, पण अजिबात निराश होण्याची गरज नाहीये, कारण आजचे संकेत अगदी स्पष्ट आहेत. सरते शेवटी विजय आणि यश हे कुंभ राशीच्या लोकांच्याच पदरात पडणार आहे. आता आपण या वेगवान राशी भविष्याकडून एका अधिक शांत आणि सर्वांसाठी उपयुक्त अशा अंतिम टप्प्याकडे वळूया. भाग 4. आजचा उपाय आणि संदेश. आता या माहितीतली सर्वात रंजक गोष्ट काय आहे माहितीये? ती म्हणजे आध्यात्मिक साधनेला किती सोप्या आणि आपण सहज करू शकू अशा 2 साध्या टप्प्यांमध्ये इथे विभागलं आहे.
आज शनिवार आहे, त्यामुळे हा उपाय पूर्णपणे शनिदेवाला समर्पित आहे. पहिली पायरी अगदी साधी आहे. शनिदेवाला थोडे काळे तीळ अर्पण करायचे. आणि दुसरी पायरी म्हणजे ओम शम शनेश्चराय नमः ह्या मंत्राचा जप करायचा. कोणतीही गुंतागुंत नसलेले हे साधे उपाय आध्यात्मिक प्रक्रियेला सर्वांसाठी किती सहज, शक्य आणि आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात जोडण्याजोगे बनवतात. आणि इथे एक अतिशय महत्वाची गोष्ट, हा जो आकडा आहे तो केवळ एक आकडा नाहीये. 108 मंत्राचा जप नक्की किती वेळा करायचा याविषयी मूळ स्रोतामध्ये अगदी स्पष्ट आणि नेमके निर्देश दिले आहेत. या साध्या उपायाचा जास्तीत जास्त सकारात्मक परिणाम आणि यश मिळवण्यासाठी ओम शम शनेश्चराय नमः या मंत्राचा उच्चार अगदी अचूक 108 वेळा करणं अनिवार्य आहे. या एका विशिष्ट संख्येमुळेच त्या उपायाची खरी शक्ती जागृत होते आणि अपेक्षित फळ मिळतं. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आजच्या या संपूर्ण विश्लेषणाचा सार आपण एका वाक्यात सांगू शकतो, जे आजच्या संदेशाच्या रूपात दिला आहे. संयम आणि सातत्य यश अधिक मजबूत बनवतात. बघा, फक्त यशाच्या मागे धावणं किंवा वेगवान असणं पुरेसं नसतं, तर त्या प्रवासात दीर्घकाळ टिकून राहण्याची क्षमता अधिक महत्त्वाची असते. आजच्या या संपूर्ण माहितीच्या आधारे आपण एक विचार नक्की करायला हवा. राशी भविष्यातील मिळणाऱ्या उत्तम संधी असोत वा समोर उभे राहिलेले अडथळे, या संयम आणि सातत्याच्या अफाट शक्तीचा वापर आज आपण आपल्या स्वतःच्या विकासाच्या प्रवासात कसा करणार आहोत, हाच तो अत्यंत महत्त्वाचा विचार आहे, ज्यासोबत आजच्या या सविस्तर विश्लेषणाची आपण सांगता करत आहोत. पुन्हा भेटूया